रमेशचा त्याच्या लहान भावामध्ये खूप जास्त जीव होता आणि महेश देखील आपल्या मोठ्या भावास खूप सन्मान देत होता. 2019 मध्ये रमेशचे स्वाती नावाच्या मुलीसोबत लग्न झाले. स्वाती दिसायला खूप सुंदर, स्वभाव त्याच्यापेक्षाही छान होता तिचा. रमेश आणि स्वातीचा सुखी संसार सुरू झाला. स्वाती आपल्या सासू सासऱ्यांना खूप जपायची. आपला लहान देर महेश याला भावासमान मानायची. महेश देखील स्वाती लग्न करून घरात आल्यापासून तिच्या मागे पुढे फिरायचा, बहिणी बहिणी करायचा. महेशलाही बहीण नव्हती म्हणून महेश आपल्या बहिणीलाच बहिणीप्रमाणे मानायचा. हसतं कुटुंब होतं यांचं. तेव्हाच स्वातीला खुशखबरी मिळाली. तिला दिवस गेले होते. घरातील सगळे आनंदी होते. स्वातीची खूप जास्त काळजी घेत चालली जात होती. नवरा वेगवेगळे पदार्थ आणून तिला खाऊ घालत होता. सासू सासरे घरातील कुठल्याच कामाला तिला हात लावू देत नव्हतं. दीर महेश वहिनीला घरात आनंदात ठेवायचं काम करायचा. मस्ती मजाक करून वहिनीला फ्रेश ठेवायचं काम त्याचं होतं. कुणाची नजर लागू नये असंच कुटुंब त्यांचं होतं. 9 महिन्यानंतर स्वातीनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ घरात आल्यामुळे त्यांचा सगळ्यांचा आनंद डबल झाला. रमेश व्यापार करायचा. त्याचा भाऊ महेश त्याला त्याच्या व्यापारात हातभार लावायचा. स्वाती देखील आपल्या बाळाचीच सासू सासऱ्यांची काळजी घेत घरात शिवणकाम करायची. आपल्या नवऱ्याला आर्थिक मदत करायची. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. लग्नाला 5 वर्षे झाले होते. महेश देखील लग्नाच्या वयात आला होता. स्वातीने महेशसाठी छान मुलगी शोधली. रमेश आणि स्वाती आपल्या भावासाठी लग्नाची मागणी घालण्यासाठी त्या मुलीच्या घरी गेले. महेश देखील आपल्या आयुष्यात आपला साथीदार येणार, आपलंही लग्न होणार यात खुश होता. घरी येत असताना त्या दिवशी रमेशच्या छातीत दुखू लागलं. त्याला थोडासा त्रास जाणवत होता, पण त्याने आपल्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत कामाकडे लक्ष दिलं. 1-2 दिवस त्याने दुखणे अंगावर काढले. स्वाती नवऱ्याकडे दवाखान्यात जाण्याबद्दल वारंवार बोलू लागली. महेश देखील भावाला दवाखान्यात जाऊन ये म्हणू लागला, पण रमेशने कामाला प्राधान्य दिलं. परंतु आई वडिलांनी महेशला आणि स्वातीला रमेशला दवाखान्यात घेऊन जा सांगितलं. स्वातीने त्या दिवशी नवऱ्याचं काहीच न ऐकता दीर महेशची मदत घेऊन त्याला दवाखान्यात नेले. किरकोळ आजार आहे म्हणणारा रमेश दवाखान्यात जाता जाता बेशुद्ध होऊन पडला. स्वाती घाबरली. दवाखान्यात रमेशवर उपचार होत होते. बाहेर दीर महेश बहिणीची समजूत काढत होता. दादाला काही होणार नाही म्हणत होता. तोच डॉक्टर आले आणि हृदयविकाराच्या झटक्याने पेशंटचा जीव गेल्याची माहिती दिली. स्वातीचं जग संपलं होतं. आपल्यासोबत काय घडत आहे तिला समजत नव्हतं. लहान महेशवर पूर्ण घराची जबाबदारी पडली होती. भावाची बायको, भावाचा मुलगा पोरके झाले होते. घरात बसलेले म्हातारे आई वडिलांचा मोठा मुलगा गेला होता. महेशला देखील काय करावं समजेना. हे दुःख सहन करत त्यानं पूर्ण कुटुंबाचा भार आपल्या खांद्यांवर घेतला. सगळ्यांना सांभाळलं, सगळ्यांची काळजी घेतली. आपल्या बहिणीला बहिणीप्रमाणे आईप्रमाणे जपलं. मी शेवटपर्यंत तुमची काळजी घेईल म्हणून त्याने त्यांना घरातच ठेवलं. परंतु 1 वर्ष झालं. भावाचं वर्ष श्राद्ध झालं. 2 वर्षाचा मुलगा घेऊन स्वाती आपलं आयुष्य कसं जगेल, तिचं पुढे काय होईल असा प्रश्न तिच्या घरच्यांना पडला आणि स्वातीचं आपण दुसरं लग्न लावून देऊ असा प्रस्ताव त्यांनी स्वातीच्या सासरच्या लोकांसमोर मांडला. परंतु स्वातीला दुसरे लग्न करायचेच नव्हते. आपल्या मुलासाठी आपण पूर्ण आयुष्य एकटं जगू शकतो ती म्हणाली. तेव्हा स्वातीचे सासू सासरे आणि गावातील काही ग्रामस्थ यांनी एक कल्पना सगळ्यांसमोर मांडली. महेशचे लग्न स्वातीसोबत करून दिले तर? स्वातीच्या माहेरच्या लोकांना काहीच अडचण नव्हती. त्यांनी लगेच होकार दिला. परंतु ही गोष्ट महेशच्या कानावर घातल्यानंतर त्याने लग्न करायला साफ नकार दिला. मी माझ्या वहिनीकडे बहिणीप्रमाणे बघतो. त्या माझ्यासाठी माते समान आहे.
माझ्या भावाची बायको आहे. मी त्यांच्याकडे बायको म्हणून बघू शकणार नाही. मी त्यांच्यासोबत लग्न करू शकणार नाही. महेशने स्पष्टपणे उत्तर दिले. स्वातीलाही महेशसोबत लग्न करण्याबद्दल विचारल्यावर तिनेही तसंच उत्तर दिले. मी त्यांना भाऊ म्हणते. मी त्यांच्यासोबत लग्न करू शकणार नाही. पूर्ण 2 वर्षे या दोघांनाही समजून सांगण्यात गेले. स्वातीचे लग्न दुसरीकडे करून दिल्यानंतर तिच्या मुलाला ते लोक स्वीकारतीलच असे नाही, आणि जरी स्वीकारलं तरी त्याच्यावर तसं प्रेम करतील शक्य नाही. त्यानंतर स्वातीला त्या नवऱ्यापासून मूलबाळ झालं आणि तिचा हा मुलगा महेशकडे राहिला तर द्विधा मनस्थिती तिचीही असेल. त्यातली त्यात दुसरे लग्न करेल ते लोक कसे असतील माहिती नाही. स्वातीचं चांगलं होईलच असं नाही, मुलगा निर्व्यसनी भेटेलच असं नाही. बरेच प्रश्न आणि बरीच त्यांची उत्तरे या दोघांनाही मोठ्या माणसांनी समजून सांगितले. महेश मात्र काळजावर दगड ठेवून आता आपल्या वहिनीबद्दल आणि तिच्या मुलाबद्दल विचार करू लागला. दादा, जर तू असता तर असं कधीच झालं नसतं म्हणत त्याच्या फोटोसमोर रडू लागला. मी माझ्या बहिणीकडे अशा नजरेने कसं बघू? तिच्यासोबत मस्ती मजाक केला, तिलाच आता बायको म्हणून घरात कसं ठेवू? माझ्या भावाची बायको, त्याची विधवा, तिलाच माझी बायको म्हणून मी कसं पाहू? मला काहीच समजत नाही असं म्हणत तो निराश होऊन बसला. परंतु त्यानेही खूप विचार केल्यानंतर आपल्या वहिनीचं वय खूप कमी आहे. आपण जर त्यांचं लग्न दुसरीकडे लावून दिलं आणि त्यांच्यावर त्या लोकांनी अत्याचार केला तर, त्यांना तिकडे त्रास झाला तर, माझ्या भावाच्या मुलाला आई वडिलांचं प्रेम मिळावं नाही तर बरेच विचार करत जो मुलगा म्हणत होता की मी लग्न न करता माझ्या बहिणीचं आणि तिच्या मुलाचं पालन पोषण करेल, त्यांना सांभाळेल, तोच महेश आज सगळा विचार करून वहिनी स्वातीसोबत लग्न करायला तयार झाला. आणि स्वातीही आपल्या मुलांचा विचार करत, आपल्या सासू सासऱ्यांचा विचार करत भावासमान मानणाऱ्या दिरासोबत लग्न करायला तयार झाली. पूर्ण गावकऱ्यांनी आणि घरातील मोठ्या माणसांनी यांचं साध्या पद्धतीने लग्न लावून दिलं. महेशला स्वतःच्याच लग्नात प्रत्येक ठिकाणी वाटायचं की आपला भाऊ जर आज जिवंत असता तर आपली वहिनी आज माझ्या लग्नात खूप खुश असती, पण आज तीच वहिनी माझी बायको होत आहे आणि आजपासून मलाच तिचा नवरा बनून त्यांची काळजी घ्यायची आहे. भावाच्या मुलाला बापाचं प्रेम द्यायचं आहे. कुठलाही ओझं डोक्यावर न ठेवता महेशने आपल्या विधवा बहिणीसोबत लग्न केलं आणि तिला स्वीकारलं. तिच्या मुलाला स्वीकारत बापाचं नाव दिलं. सगळे त्यांच्यासाठी खूप खुश होते. महेशला खूप वाईट वाटत होतं. त्याचं त्याच्या वहिनीसोबत पहिल्यासारखं नातं नव्हतं. म्हणून अगोदर त्या दोघांनाही एकमेकांना स्वीकारायला खूप वेळ लागला, पण हळूहळू त्यांनी एकमेकांना स्वीकारलं. काळजावर दगड ठेवून आपलं पहिलं नातं विसरून एकमेकांना फक्त त्यांच्या मुलासाठी समजून घेत नवरा बायकोचं स्थान दिलं आणि आज ते सुखी कुटुंब म्हणून जगत आहे. त्यांचा मुलगा खूप खुश आहे कारण त्याला आई समान बापाचंही प्रेम मिळत आहे. महेशने घेतलेला निर्णय खूप अवघड होता. त्याला आजही त्याचा त्रास होतो, पण त्याला हा निर्णय घ्यावा लागला. महेशचा निर्णय योग्य आहे की अयोग्य नक्कीच खाली कमेंट करून सांगा. स्वाती आणि महेशचा संसार सुखात व्हावा त्यांना शुभेच्छा द्या. विधवालाही जगण्याचा हक्क असतो. या घटनेतून नक्कीच काहीतरी शिकता येईल. एका मुलावर आयुष्य जगणं सोपं नसतं. पुरुषांची सोबत महत्वाची असते. अशी घटना ज्या स्त्री सोबत होते त्यात स्त्रीची काही चुकी नसते. त्यामुळे तिला समजून घ्या, सांभाळून घ्या आणि तिच्यासाठी योग्य तो निर्णय घ्या. बाकी स्वाती आणि महेशचं लग्न करण्याचा निर्णय तुम्हाला योग्य वाटला असेल तर नक्कीच खाली कमेंट करून प्रतिक्रिया द्या. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया एक नवीन कथेसोबत.